तर पब्लिक रात्री कॅम्प करून आपण आलतो बा सकाळ सकाळी चहा पिण्यासाठी. चहा पण मला आता जायचं आता आपल्या जंगल ट्रॅकिंगसाठी. तिथे गौऱ्याला काय झालं काय माहिती, गौऱ्या काय नाहीच म्हणायला लागलेला जंगल ट्रॅकिंगला जायचं. त्याला कसं तर म्हणून आपण आलो बघा सरळ जंगल ट्रॅकिंगसाठी. काय विषय काय माहिती, रोज इथं जंगल ट्रॅकिंगसाठी खूप माणसं असतात, पण आज कोणच नव्हतं आलेलं इथे. जरा पुढे आले आपल्याला इथे दिसली बघा हरिण लयच लांब असल्यामुळे आपल्याला ती काय फोन मधनं दिसत नव्हती बघा. तिथनं जरा पुढे आले आपल्याला लागली बघा चढाई. तिथे डॉन आणि वर्ध्या म्हणाले बस आता. त्यांना तिथनं उठवलं आणि आपण चाललो बघा पुढे आलो. पेशंट म्हणला इथे एक रील बनवायला लागते, म्हणून आपण इथे एक रील बनवत होतो बघा. होत नसते 2 मिनिटं थांबा धावतो. त्याची इथे एक रील बनवून आपण आलो बा आपल्या सर रिसॉर्टवर. तिथे आलो आपला पेशा लागलेला बघा आपल्या धनुष्यबाणची प्रॅक्टिस करायला. त्याच्यात तिथे 1-2 व्हिडिओ क्लिप्स काढून आपण गेलो बा आपल्या सर रूमवर. आणि त्यानंतर आपण आलो बा सर आंघोळीला. त्यानंतर आंघोळ करून आपण चाललो बघा सर पुढे आपण धरलेला बघा सर परतीचा मार्ग. पुढे आपल्याला लागले बघा सर क्रोकोडाईल व्ह्यू पॉईंट. तब्बल 8 ते 9 फूट लांबीच्या इथं मगरी होत्या बघा. तिथनं पुढे गाडीत बसून आपण चालू बघा सर आपल्या प्राणी संग्रहालय बघण्यासाठी. वाटेत आपल्याला हे एक वास्तू दिसलेली बघा, हे काय आहे ते मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. तिथनं सर आपण आलो बघा आपल्या झू मध्ये. इथं आल्याला आपण सगळ्यात अगोदर तिकीट घेतलं बघा आणि तिकीट घेऊन आपण चाललो बघा आपल्या झू बघण्यासाठी. आत आल्याला तर आपल्याला हे पक्षी दिसलं बघा, हे काय आहे ते मला नक्कीच सांगा कमेंट मध्ये. ह्याला बघून आपण चाललो बघा सर पुढे आपल्याला दिसलं बघा हे अस्वल. प्राणी संग्रहालयामध्ये आपण सिंह आणि बिबट्या बघून आपण चालू बघा सर पुढे जाण्याचा विषय म्हणजे फक्त आपण वाघाला बघण्यासाठी 60 रुपये दिलेला बघा, म्हणून आपण त्याला पुढे बघायला जाणार होतो बसमध्ये. मग काय तिथनं सर आपण आलो बघा आपल्या बसमध्ये आले आहो. आपण बघितलं बघा हे वाघ. फक्त हे वाघ बघण्यासाठी आपण वेगळे पैसे दिलेले बघा. इथनं सर चालू बघा आपण आपल्या घरला. तर भावना आजच्या व्लॉग मध्ये एवढंच, आणि व्लॉग कसा झालाय आपल्या कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि जाता जाता आपल्या भावाला तेवढं फॉलो करून जा.